कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्डं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः। वैराग्यमूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टकं श्रीमञ्जुळा हृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्र विदर्भदेशेन सुदामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान विनम्र समुदार चेता राष्ट्र संत गिरोद्गीर्ण ग्राम कल्याण चिंतनम दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्य सुसम्मतं स्वानुभूति प्रमाणंच ग्राम गीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयामची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्र संत अनुचर महर्षी म्हणोनी आपुलिया कवन प्रवचने राष्ट्र धर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चीढ़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करण को दास की परवाह नहीं हो जान की। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव जगत सुवास विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार भीष्म संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ बाबा, वेदांना लोक भाषेत आणणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, विदर्भ केसरी तपोमूर्ती संत गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज,
गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज आदी करून सगळ्या साधू संतांच्या पायाशी नतमस्तक होतो. सोबतच भगवत रूप श्रोतृगण मंडळी, 11 दिवसापासून आपण चिंतन करता. आजचा 12वा दिवस आहे. आजचं बारसं आहे आणि 12व्या दिवसचं हे जे चिंतन आहे, या 12व्या दिवसापासून आपल्या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या दुसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण आता आजपासून करणार आहोत. पहिलं श्लोक जो आहे त्या श्लोकाचा समारोप करत असताना कालच्या 11व्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की आम्ही आमच्या कृतीची जोड देऊन आम्हाला जो साधू संतांनी किंवा आमच्या ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाला फलद्रूप करण्याकरिता आमच्या कृतीची जोड असली पाहिजे. म्हणून गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. अर्थातच अशी विचार करण्याची बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी आणि त्या प्रकारचा आशीर्वाद गुरुदेवानं द्यावा असं म्हटल्याबरोबरच त्याच सोबत त्या गुरुदेवाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही ठरलो पाहिजे. त्याच वेळेस मात्र तो आशीर्वाद फलद्रूप होईल, त्याशिवाय तो आशीर्वाद फलद्रूप होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही पूजन करणारे व्हावे, आम्ही संतांचं पूजन करणारे झालो पाहिजे. पण संतांची पूजेचं मर्म काय आहे तर संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरन पर झुको नहीं अमल करो. संतांची खरी पूजा ती आहे की संतन को पूजो नहीं बात सुनो. त्यांची पूजा करू नका, तर ते काय सांगतात ते ऐका. दुसरं एक संत तुकडोजी महाराजाचं प्रमाण आहे, साधू संता दुरुनी वंदावे ते सांगतील तेची करावे. याचं नाव आहे त्यांची पूजा करणे. अर्थातच त्यांची पूजा करणे म्हणजे काय तर पैरन पर झुको नाही अमल करो. त्यांच्या पायावर आम्ही पडलो नाही तर चालेल, पण ते जे सांगतात त्यांची पदधूळ लागली नाही तरी चालेल, पण त्यांची पदधूळ शरीराला लागली नाही तर चालेल, पण त्यांची पदधूळ मनाला लागली पाहिजे. याचं नाव आहे संतांचं पूजन, याचं नाव आहे गुरुदेव के आदेश के. त्यांची पद म्हणजे पायाची धूळ शरीराला लागणे चालेल, पण त्यांची पदधूळ म्हणजे त्यांच्या वाक्याची धूळ आमच्या अंतःकरणात रुजबूत झाली पाहिजे. याचं नाव आहे गुरुदेव के आदेश के. पण नेमकं झालं काय आहे? तुकाराम महाराजही म्हणतात की संताची खरी पूजा जर कोणती असेल तर शुद्धचर्या हेची संतांची पूजन. आमचं आचरण शुद्ध असणे, संत सांगतात त्या प्रकारे आम्ही आचरण करणे, याचं नाव आहे खऱ्या अर्थानं संतांचं पूजन करणे. आणि म्हणून आम्ही त्या आदेशाचे पुजारी झालो पाहिजे. पण होऊन काय राहिलाय, उत्सव प्रिय खलु मनुष्य. मनुष्य सर्व मनुष्य जात ही उत्सव प्रिय आहे. सुभाषितकारही सांगतात, ग्रामगीताही सुद्धा सांगते की उत्सव प्रिय मानवाचा स्वभाव, सणवार मुहूर्ताचा त्याशी गौरव, विशेष कार्यासाठी धाव नेहमी त्याची, असा माणसाचा एक स्वभाव आहे. उत्सव असतात, काही कार्यक्रम असले की त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं मर्म काय आहे याचंही भान नाही राहत. आपलं तिथं जाणं आवश्यक आहे की नाही हे नाही, पण कुठं जर कार्यक्रम दिसला, लोक जमा झाले दिसले की तिथं सहज माणसं जाऊन बसतात. आणि त्या ठिकाणी जाऊन बसण्यात त्यांना तिथं आनंद अशा पद्धतीचा वाटत असतो. परंतु
त्याचं मर्म मात्र ते जाणत नाही. म्हणून पर्यायानं त्याचं वर्म न जाणता नुसतं नेभ्रटाप्रमाणे, मेंढराप्रमाणे काही कुठं घोळका दिसला एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं की तिथं जाऊन बसायचं. तो कशा निमित्त आहे, कशाचा आहे, त्यातून काय भेटणार याचं काहीच आपल्याला मात्र भान राहत नाही. आपण सणवार करतो, पण ते सणवार नुसतं खाण्याचा बाजार आपण करून ठेवले. म्हणून आमच्या तुकडोजी महाराज सारख्या संतांना म्हणावं लागते की हिंदूंचे सणवार अवघा खाण्याचा बाजार, तत्व गेले संता सवे उरले पोटाचे गोड. अवघा खाण्याचा बाजार म्हणजे आमचे सणवार होऊन गेले. त्या सणाच्या पाठीमागं काय तात्विकता होती, आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली होती याचं चिंतन अजिबात नाही. फक्त खाण्याचा बाजार आम्ही आमचे सण करून ठेवले आहेत. आणि म्हणून हे सगळं करत असताना खरा उत्सव रोजचे कर्म, विचारे सांभाळावा धर्म, परी नैमित्तिक सणांचेही वर्म, जाणून आचरावे या गोष्टीची मात्र आपल्याला भूल पडली आहे. याची जाणीव नाही. आपले लोक थाटामाटामध्ये एखादा उत्सव करतील, एखादी वार्षिक त्यांची वारी ठरली असेल त्या वारीला जातील, पण त्याचं मर्म काय आहे, त्याचं वर्म काय आहे ते मात्र लक्षात घेणार. एखाद्या मोठे मोठे मंदिर बांधतील, त्या मंदिरात मूर्त्या बसवतील, पण त्याच्या मागचं मर्म काय, मंदिर कशासाठी, मूर्ती कशासाठी याचं मात्र आम्हाला काही भान नाही. म्हणजे शेवटी मोठे मोठे मंदिर बांधतील. आता आमच्या गावाजवळच गुरु गजानन धाम म्हणून मंदिर बांधलं, चांगलं मंदिर आहे, बांधलं, गोष्ट चांगली आहे. गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथं मूर्तीची स्थापना केली, त्या मूर्तीची पूजा केली. पण त्या मूर्तीची स्थापना करत असताना विमानातून पुष्पवृष्टी केली, दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तन ठेवले. पण गजानन महाराजांनी काय सांगितलं त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. इतकं आम्ही करतो, पण त्याची वर्म मात्र आम्ही जाणून घेत नाही. त्याच्या पाठीमागं जो त्यांचा जो हेतू होता, ह्या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये घालून देणाऱ्या ऋषीमुनींचा, त्याचा मात्र आम्हाला विसर पडला. आणि म्हणून ग्रामगीता बोलते की पूर्वजांनी जो हेतू योजला तो पाहिजे समजून घेतला, त्याची उद्देशाप्रमाणे झाला पाहिजे सणवार. नाही तर मग जे जे करावे ते समजून सांगता यावे त्याचे कारण, उगीच लाडू पेढे खाये म्हणून जयंती दिन पाडू नये. लाडू पेढे खायला भेटते, पंक्ता करायला भेटते, मोठ्या मोठ्या 20-25 हजाराची एकच पंगत असते आमच्या गावात, आणि येऊन पहा तुम्ही, आणि काय मोठी यात्रा असते, असं फक्त वर्णन केल्यानं तुमच्या गावाची कीर्ती होणार नाही. त्या यात्रेत वाळणारे तरुण त्या दिवशी किती तरुण तडफदारपणे वाळणं करतात, किती बेभान होऊन त्या यात्रा महोत्सवामध्ये धुंद होऊन जातात. त्यापेक्षा ते वर्षभर दारूच्या नशेत धुंद झाले नाही पाहिजे, याचं वर्म आम्हाला समजलं पाहिजे. आणि हेच नेमकं वर्म आम्ही विसरलो आहोत. म्हणून आमच्या तुकडोजी महाराजांना सांगावं लागते की हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के. त्या ब्रह्मचारी महाराजच्या यात्रा महोत्सवात 20-25 हजाराची एकच पंगत आम्ही मोठ्या खुशालीनं आणि मोठ्या खुबीनं वाढतो. याच्यापेक्षा आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही कसं जीवन जगतो, ब्रह्मचारी महाराजनं काय सांगितलं त्याचं आम्ही आचरण करतो की न करत आहो, याचं चिंतन करणं खरी महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या त्या पंक्ता वाढल्यानं ब्रह्मचारी महाराज खुश नाही. त्या डव्ह्याच्या विश्वनाथ महाराजाच्या पुण्यतिथी महोत्सवात ट्रॅक्टरनं पंक्ती वाढतात. त्या शिराळ्याच्या प्रगट दिन गजानन महाराजांचा ट्रॅक्टरनं पंक्ती वाढतात. त्या पंक्ती ट्रॅक्टरनं वाढतात की किती खुबीनं वाढतात, त्यात गजानन महाराजाची खुशी नाही, त्यात विश्वनाथ महाराजाची खुशी नाही. ते सांगतात ते तुम्ही करता का, याच्यामध्ये त्यांची खुशी आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आम्ही
त्यांचे उत्सव करतो, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करतो, त्यांच्या नावानं उदो करतो, त्यांची पूजाही करतो, फुलं पुष्प टाकून, अक्षदा वाहून, अभिषेक करून, नारळ फोडून, प्रसाद वाटून सगळ्या गोष्टी करतो. पण ते काय सांगतात याच्याकडे आमचं लक्ष नाही. त्यांनी त्यांचं सांगायचं काम करावं आणि आम्ही आमच्या मतानं वागायचं काम करतो. म्हणजे संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो, कीर्तनी मान डोलवितो, परी कोंबडी बकरी खातो रे बाबा. आणि मग ही का भक्ती खरी? ही खरी भक्ती ठरू शकत नाही. हे खरं गुरुदेवाच्या आदेशाचं पालन ठरू शकत नाही. आणि म्हणून आमची जी एक भूमिका आहे की त्यांनी त्यांचं ग्रंथ लिहिण्याचं, ग्रंथ सांगण्याचं काम करावं, प्रवचनकार कीर्तनकारांनी त्यांचे कार्यक्रम करण्याचं काम करावं, आणि आम्ही काही सुधरू नये. म्हणजे रामानं राम राहावं आणि आम्ही कायम त्या रामाचे गुलामच राहावं, आम्ही काही रामाच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न करू नये, हे मात्र मूर्खपणाचं लक्षण, आपल्या अज्ञानीपणाचं हे प्रदर्शन आहे. आणि म्हणून देशामध्ये एखादा ताजमहाल आहे, त्याच्यावरून देशाची किंमत ठरत नसते सज्जन हो. देशामध्ये किती एक ताजमहाल जरी असला तरी सुद्धा कितीतरी लोकांना राहण्याकरता झोपडी सुद्धा नाही, याचंही चिंतन होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मोजके महापुरुष होऊन जाती, इतरांची पातळी न यायची वरती. मोजके काही लोक आपल्या देशामध्ये होऊन जातात. आपल्या देशामध्ये एकच अब्दुल कलाम झाले, दुसरा अब्दुल कलाम नाही झाला. एकच भगतसिंग झाला, दुसरा भगतसिंग नाही झाला. काय कारण असावं त्याच्या पाठीमागं? कारण आम्हाला फक्त भगतसिंगाचे गुणगान वर्णन करणं आवडते, आम्हाला भगतसिंग होणं आवडत नाही. राजे तुम्ही पुन्हा या, राजाला पुन्हा बोलावल्यापेक्षा तू राजा होऊन पाहणं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. त्याला काय बोलावतो? तू कसा दारू पिऊन नाचतो, तू कसा डीजेवर धिंगाणे घालतो, तू कसा छत्रपती शिवाजी महाराजांना दुसऱ्याची सून आलेली वापस करून दिली, तू कसा शेजारच्या पोरीवर वाईट नजरीनं पाहतं, हे पाहण्यासाठी राजाला बोलावतं का? अरे तू राजाच्या मार्गानं वाटचाल कर. आणि हीच वाटचाल करण्याची प्रवृत्ती नष्ट झालेली पाहून आमच्या तुकडोजी महाराजांसारख्या संतांना दुर्दैवानं म्हणावं लागते की परी सेतू बांधोनिया राम गेला, सवे भक्तीने घेऊनी मारुतीला, प्रसंगी शिरी वाही पाषाण खोटे, जसेच्या तसे राहिले टोळ गोटे. आमच्या रामानं सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. तो कसा बांधला, काय बांधला, खरा आहे की खोटा आहे, तो त्या भानगडीत तुम्ही पळत बसा, आम्हाला त्याची गरज नाही. पण तो बांधत असताना त्या डोके नेले, अहिल्या शिळा स्पर्शता मुक्त झाली. पण ज्या सेतू बांधलेल्या दगडावरून राम गेला, ते दगड मात्र जसेच्या तसे राहिले टोळ गोटे, त्याच्यात काही बदल झाला नाही. म्हणून आम्ही साधू सोबत राहतो. अहो तुकडोजी महाराजांसोबत राहणारे सुद्धा काही हलकट प्रवृत्तीचे लोक तुकडोजी महाराजांना त्रास देत. तुकडोजी महाराजांच्या सोबत राहिले, तुकडोजी महाराजांचे पाय दाबले, तुकडोजी महाराजांचे हात दाबले. नशीब समजा तुकडोजी महाराजची गच्ची नाही दाबली, पण तुकडोजी महाराजांचं काहीच घेतलं नाही. तुकडोजी महाराजांच्या सोबत राहिलेल्या लोकांकडे कधी कधी पाहिल्यावर कीव येते की हा खरंच तुकडोजी महाराज सोबत राहिलेला आहे, की स्वतःचा स्वार्थ, स्वतःची कीर्ती, स्वतःची वाहवा करून घेण्याकरिता आपण नुसतं सांगत असतो तुकडोजी महाराज सोबत राहा. तुकडोजी महाराजांनी मला खंजिरी शिकवली आणि त्याला म्हटलं खंजिरी वाजव, पहिले 51 रुपये दक्षिणा ठेव, मग खंजिरी वाजवतो म्हणतो. अशी सोबत राहिलेले लोक आहे. म्हणून त्यांच्या सोबत राहणं महत्वाचं नाही. तर आमचे रहस्यामृतकार म्हणतात की संत संगती म्हणजे कवने, संता संगती नव्हे फिरणे, ते सांगती तेची करणे, या नाव सत्संगती. याचं नाव सत्संगती आहे. आणि म्हणून ती सत्संगती आमच्या जीवनात आली पाहिजे. म्हणून तुकडोजी महाराज ग्रामगीतेत बोलतात की एक संत जन्माला, त्याने प्रांतचा प्रांत व्यापला, परी का जनसुधारणेशी तरी का जनसुधारणेला अपुरा पडला व्याप त्याचा. एखादा संत जन्माला येतो, प्रांतच्या प्रांतामध्ये त्याचं नाव होते. तुकडोजी महाराज या देशात जन्माला आले, जपानमध्ये गेले. आओ चिनियो मैदान में,
देखो हिंद का हात चीनच्या बॉर्डरवर गेले, पाकिस्तानची लढाई झाली त्यावेळेस 65 साली पाकिस्तानचे तिथं गेले, या सगळ्या गोष्टी केल्या. जिकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांची कीर्ती मात्र कायम आहे. पण तरी सुद्धा वैकुंठवासी घुसरकर महाराज म्हणत, कई साल बीते उनको ब्रह्मलीन होते हुए, दिखते हैं उनके खातिर आज लोग रोते हुए. ये कैसा असर है, यह मरकर भी जिगर है, अमर है ये स्मृति पुण्यवंत की, याद आते आते राष्ट्र संत की भर आई अखिया. इतकी अमर कीर्ती त्या साधू संतांची आहे. पण तरी सुद्धा त्या साधू संतांच्या विचारानुसार हा समाज का चालत नाही, त्या साधू संतांना जे ग्रामराज्य अपेक्षित होतं ते का आलं नाही, त्याचं कारण काय आहे, त्याचं उत्तर ग्रामगीता देते. त्याचं उत्तर एवढंच आहे, याचे कारण आम्ही लोक संदेश ऐकताना डोळे झाक, नुसते पाया पळायचे कौतुक आम्हापाशी. याचं कारण आम्ही लोक आहोत. आमच्याजवळ फक्त साधू संतांना नमस्कार करायचा, ते काय सांगतात ती आम्ही ऐकायचं नाही. त्यांनी गुरुदेव विवाह पद्धती काढली, त्या विवाह पद्धतीनं लग्न करायचे नाही, पण आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे आहोत, आम्ही तुकडोजी महाराजाचे आहोत. अंत्यसंस्कार आपल्याच मनानं करायचा, आम्ही तुकडोजी महाराजाचे भक्त आहोत. कुठंतरी आपल्या मनाला तुम्ही छातीवर हात ठेवून विचारा, खरोखर तुम्ही तुकडोजी महाराजांचे आहेत का. आणि म्हणून ही गोष्ट ज्यावेळेस घडते, नुसतं पाया पळायची कौतुक, संदेश ऐकताना डोळे झाक, ही जी आमची प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमुळे लोक करती त्यांचा उत्सव, गाती मनोभावे गौरव, परंतु तैसा सेवाभाव अंगी आणती आपल्या. तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी साजरी करून किती लोक उपस्थित केले आणि किती चांगल्या पद्धतीनं गायन करून श्रद्धांजली अर्पण केली आणि किती चांगल्या पद्धतीनं स्क्रिप्ट वाचल्या गेली, हे महत्त्वाचं नाही आहे. पण त्या तुकडोजी महाराजांना अपेक्षित असलेले विचार समाजामध्ये वावरत असताना आमच्या अंगात आले की नाही आले, याचं चिंतन होणं महत्त्वाचं आहे. ही खरी पुण्यतिथी आहे, पण तीच आम्ही विसरून गेलो आहो. आणि असा जर सगळा आमचा उहापोह, आमचं वृक्ष भक्ती चालू असेल, कोरडी भक्ती चालू असेल, तर मग मात्र या अशा पद्धतीच्या कोरड्या भक्तीनं, कोरड्या प्रार्थनेनं परमार्थमय व्यवहारही होऊ शकत नाही आणि स्वर्गसम संसारही घडू शकत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की आम्ही तुमच्या फोटोचे पूजन करणारे नसलो पाहिजे, आम्ही तुमच्या पुण्यतिथ्या जयंत्या फक्त साजऱ्या करण्यापुरते मर्यादित राहिलो नाही पाहिजे, तर याच्या सोबत आम्ही गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी झालो पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा संसार स्वर्गसम होईल, त्या म्हणजे आमचा व्यवहार परमार्थमय होईल. आणि म्हणून आम्ही त्यांच्या गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी बनलो पाहिजे. मग आता एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, गुरुदेवाचा आदेश म्हणजे नेमका काय आहे? गुरुदेवाचा आदेश म्हणजे कोणाचा आदेश? कारण गुरुदेव म्हणजे कोण? केवळ ब्रह्मा चैतन्य आहे. मग ती चैतन्य शक्ती म्हणून ओळखल्या जाणारा तो गुरुदेव आम्हाला आदेश कसा देणार आहे? गुरुदेव तर आदेश देऊ शकत नाही. मग गुरुदेवाचा आदेश कोणता? मग परमात्म्याचा आदेश हा वेदाच्या रूपानं प्रगट झालेला आहे असं म्हटलं जातं. मग आम्हाला मनुस्मृतीसारखा ग्रंथ सांगून जातो की देव पितृ मनुष्यानाम वेदश्चक्षु सनातनम. वेद हे सर्वांचे डोळे आहेत असं सांगून जाते. मग वेद हा जर गुरुदेवाचा आदेश आहे, वेद हा जर देवाचा आदेश आहे असं आम्ही समजलो, तर मग अनंत वै वेदः, वेद अनंत बोलिला. मग आता वेदानं अनंत सांगितलंय, मग त्यातलं काय घ्यावं? वेदानं तर खूप काही गोष्टी सांगितल्या आहे. वेदामध्ये नाना प्रकारचे भेद सांगितले आहेत. मग आता हे वेदाचं तत्वज्ञान जरी आम्ही जीवनात आणतो म्हटलं तरी सुद्धा वेद अनंत बोलिला, मग त्यातलं नेमकं काय घ्यावं? मेडिकल आहे, मेडिकलमध्ये सगळ्या औषधी आहे, पण त्यातली कोणती घ्याव हे महत्त्वाचा भाग आहे ना. कारण वेदाच्या दृष्टीनं जर विचार केला तर
आज जो काही वेद भाग उपलब्ध आहे तो पहिली गोष्ट तर कोणाला समजत नाही, दुसरी गोष्ट समजतो तर तो समजल्यानंतरही आपल्या आपल्या फायद्याचा त्यातला विषय लोक घेतात आणि त्याच विषयाला रेटून धरतात. आपल्या फायदा पाहून त्यातला आपल्या फायद्याचा भाग समाजाला सांगायचा आणि जो ज्याच्यापासून आपल्याला कष्ट पडतील असा भाग मात्र झाकून ठेवायचा. असाही भाग वेद सांगणाऱ्या लोकांमध्ये आहे. मग वेदाचा संदेश नेमका काय? कृषीमत कृषीस्व म्हणून वेदानं सर्वांना शेती पिकवण्याचा आदेश दिला आहे. शतहस्त समाहारम सहस्त्रहस्त किंकरा, 100 हातांनी पेरणी करा आणि हजारो हातांनी ते पेरणी केलेलं धान्य गोळा करा, असा संदेश आमच्या वेदाने दिला. मग ऋग्वेदामध्ये अर्वाची सुबगे भव सीते म्हणून सीतादहीचं वर्णन केलेलं आहे. पराठीचे कापूस लावला की सीतादही करतात शेतामध्ये लोक, त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी नीच उच्च असो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांनी शेती करावी असा आदेश वेदानं दिला आहे. असे कितीतरी आदेश दिले आहेत. असं सगळं करत असताना मात्र महाभारत सांगते की तर्को प्रतिष्ठोर श्रुतयोर विभिन्ना नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतस्य पंथा. म्हणजे या ऋषींच्या मताचा जर विचार केला तर ऋषीचंही मत सुद्धा एकाला जुळत नाही. एका ऋषीचं मत दुसऱ्या ऋषीला जुळत नाही, दुसऱ्या ऋषीचं मत तिसऱ्या ऋषीला जुळत नाही. मग आता ऋषीचा तरी संदेश म्हणजे या वेदाचा संदेश, त्या वेदामध्ये जे ऋषी दिलेले आहेत, ज्या ज्या ऋषीचे ते मंत्र आहेत, त्यांचंही मत एकामेकाशी जुळत नाही. मग आम्ही नेमकं करावं काय, हा प्रश्न ज्यावेळेस डोळ्यासमोर पडतो त्यावेळेस सामान्य लोकांनी त्याचा निष्कर्ष काय करावा हा ज्यावेळेस डोळ्यासमोर प्रश्न राहतो त्यावेळेस त्याचं थोडक्यात उत्तर अशा पद्धतीने देता येईल की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, अर्थात देव पहायाशी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, असं जे आमचे संत सांगतात. त्या संतांनी जो काही उपदेश आम्हाला दिला आहे त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे वेद आहे. आमच्या संतांचा प्रत्येक शब्द आणि शब्द हा वेद वचन आहे. म्हणून वेद अनंत बोलिला, अनंता वै वेद, हा वेद अनंत बोलिला पण अर्थ इतुलाची साधिला. आमच्या साधू संतांनी स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून आमचे साधू संत हे साक्षात ब्रह्ममूर्ती आहेत. आमचे साधू संत म्हणजे साक्षात ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणजे देव पहावं असे गेलेले देव झालेले आहेत. शिवम भूत्वाम शिवम यजे, देव होऊन देव भजा. वैकुंठवासी संत घुसरकर महाराज म्हणत की ही अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल तर घुसरकर महाराजांचं भजन बोलते की आत्मज्ञाने देवची ओवनी करा प्रभूचे ध्यान, मग तुम्ही प्रभू झाल्याशिवाय राहणार. आणि त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग तुमच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द वेद ठरत असतो. तसं आमच्या साधू संतांच्या मुखातून बाहेर आलेला प्रत्येक शब्द हा वेद आहे. नसेल तुमच्याकरता पण आमच्याकरता आहे. वेद आहेत ते आमच्याकरता. कारण तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग ते सच्चिदानंद केवी न भावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ग्रामगीता बोलून गेली की तो जे जे करील ते ते पूजन, ईश्वर पूजन. तो बोलेल ते वेदवचन, त्याच्या शब्दे आंदोलन करती जन. आत्मानुभवामध्ये महाराज म्हणतात ज्याला आत्मानुभव झाला आहे त्या आत्मानुभवी सत्पुरुष जे जे कृत्य करील ते ते ईश्वराचं पूजन आहे. जे जे कर्म करील ते ते ईश्वराचं पूजन आहे. तो जल्पे तो जपू माझा, तो करी तेची माझी पूजा, तो राहे तेथ कपिध्वजा समाधी माझी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून या साधू संतांचा प्रत्येक शब्द आत्मानुभूती ज्याला झालेली आहे प्राप्त, ज्याला जीव ब्रह्म यांच्यामध्ये भेद भासत नाही, जग आणि ब्रह्म ज्याच्याकरता एक झाला आहे, तो जो आहे त्याशी नाही उरला भ्रम, विश्व आपणासह झाले ब्रह्म, तो जे जे करील ते ते कर्म पूजाच तुझी ईश्वरा. आणि म्हणून त्याचा प्रत्येक शब्द हा वेद ठरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आमच्या साधू संतांचा प्रत्येक शब्द वेद आहे.
आणि म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊली सारखे संत सांगतात की वेदानं जरी अनंत सांगितलं असलं तरी मात्र अनंत वै वेदा जरी असलं तरी वेदे बहु भेद सुचिले, वेद जरी बहु बोलिले नाना भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदानं खूप काही सांगितलं पण त्यातलं आपल्याला जे योग्य वाटते तेवढंच घ्यायचं आहे. आज हिताचं जे आपल्या नाही ते आपल्याला घेऊन चालणार नाही. मी पहिले मागच एका प्रवचनामध्ये बोलून गेलो आहे की संत परीक्षांतरेत भजनते मूढ परप्रत्यय नेय बुद्धी. जुन्या सगळ्याच गोष्टी ग्रहण करण्यायोग्य नाही आणि नवीन सगळ्याच योग्य गोष्टी ग्रहण करण्यायोग्य नाही, तर जुन्या आणि नवीन या दोघांचे मध्ये सुवर्ण मध्य काढून हितावह ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं परिपालन करणे आमचा धर्म आहे. आणि म्हणून वेदानं जरी खूप काही सांगितलं असलं तरी सुद्धा आमचे संत सांगतात की वेद जया गाती आम्हा तयाची संगती. ज्याला वेद गातात अहो नाही ज्याचं वर्णन करत असताना यन्ने तिने वचनैर्निगमः अवोचुहू. अवोचुहू अनेक वचनी शब्द वापरला. अवोचुहू म्हणजे 4 वाण्या. अवोच नाही म्हटलं, चुहू म्हटलं. अवोचुहू म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीनं अनेक वचनी शब्द आहे. किती वाण्या आहेत? 4. परा पश्चंती मध्यमा वैखरी 4 वाणी. त्या 4 वाण्यांचे 4 वेद ज्या ठिकाणी मौन झाले नाही, एवढाच नाही असं म्हणता त्याचं वर्णन करणारे जे वेद आहे ते वेद ज्याचं वर्णन करतात त्याची अखंड संगती असणारे आमचे संत आहेत. आणि म्हणून आमचे जे संत आहेत त्या संतांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द म्हणजे ज्योद्धारासाठी शब्द, तो अवघा बोली जे वेद. अशा पद्धतीनं सांप्रदाय सुरतरू नामक ग्रंथामध्ये बालांद अद्वैत मधुरा म्हणजे ते जे काही जीवाच्या उद्धाराकरिता संतांच्या मुखातून निघालेले शब्द, मग ते शिव्या जरी असतील. तुकडोजी महाराजांचे गुरु समर्थ आडकोजी महाराज नुसतं शिव्या देत होते. उपदेश नहीं करता कभी चाहे तो गाली ही सुनो उससे ही समज लो सभी. म्हणून अतिच मरण जंगलात काय आहे तागडू अशा भाषेत आमचे समर्थ आडकोजी महाराज तुकडोजी महाराजांच्या सोबत बोलत असत. पण त्यातही सुद्धा तुकडोजी महाराजांचा उद्धार झाल्या वाचून राहिला नाही. आणि म्हणून देशकाल समयानुसार आमचे साधू संत येत असतात. महाराज म्हणतात देशकाल समयावरती ऋषी नेते होऊन येती परिवर्तन धर्मा देती. समाज संजीवनी नावाच्या भजनावलीमध्ये महाराजांचं भजन. आणि म्हणून ग्रामगीता बोलते की याच साठी देशकालानुसार ग्रंथांचे उकलोनी दाविती अंतर ऐसा असतो अधिकार पुढील संतांचा. आणि म्हणून आमचे संत सांगतात की वेदानं जरी खूप काही आदेश दिला असला तरी सुद्धा वाचे बोलू वेदनीती करू संती केले ते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या वाचेनं वेदाची नीती सांगू पण करत असताना संतांनी जे केलं तोच मार्ग आम्ही अनुसरू. महाराज सुद्धा म्हणतात सद्विचार प्रवाहामध्ये बाणी तो सुनी वेदो की पर राह चलू संतो की. जगद्गुरु म्हणतात तुकाराम महाराज काय बोलले. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वाचे बोलू वेदनीती करू संती केले ते. आणि तोच जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार हिंदी ग्रंथ असलेला सद्विचार प्रवाह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की बानी तो सुनी वेदो की राह चलू संतो की. पुन्हा अभंग गाथेमध्ये तुकडोजी महाराजांच्या प्रमाण आहे. कशाला धर्म म्हणतात. तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं, संत काय सांगतात ते पहा, वेद काय सांगतात ते पहा, आधुनिकता काय सांगते ते पहा. या दोघांचा मेलमिलाप करून आचरण करा. कारण तुकड्यादास म्हणे पहावे दोन्हीही वेद प्रामाण्यही खोळू नये. पण मग आम्ही करावं काय. तुकड्यादास म्हणे वेदे सांगितला पण त्यापैकी संती आचरिला तोची धर्म. हा आमचा धर्म आहे. म्हणून वेद अनंत बोलिला. वेदानं काय काय आदेश नाही दिला. कृषीवत सुहू तुम्ही शेती करा. मग शतहस्ते समाहारम सहस्त्रहस्ते संकरहा म्हणजे 100 हातानं शेती करा आणि हजारो हातांना पिकवलेलं पीक गोळा करा. असा अनेक प्रकारचा संदेश दिला. कुठं भक्तीचा, कुठं ज्ञानाचा, कुठं
त्रिकांडात्मक वेद मार्ग आहे, उपासना कांड आहे, ज्ञान कांड आहे, वेगवेगळे कांड आहे. मग काय घ्यावं? अहो, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेद अनंत बोलिला पण त्याचा अर्थ इतुलाची साधला. कोणता? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. हा आमच्या वेदाचा आदेश आहे. मग कारण वेद किती जरी बोलला असेल तरी सुद्धा वेदाचा अर्थ पंडिताला समजणार नाही. वेदाचा अर्थ प्रकांड पंडित असेल संस्कृतामधला, त्यालाही जो समजला तो वेदाचा खरा अर्थ नाही. वेदाचा खरा अर्थ कोणता आहे? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. बाकीच्यांनी लघुसिद्धांत कौमुदीनुसार त्याचे अर्थ लावत बसाव, व्याकरणानुसार त्या संस्कृताचे, आणि डोकं खराब करून घेत बसाव, आणि ते सारं व्याकरणाचं संस्कृताच्या त्या एका शब्दाचं किस पाडत बसून त्याचं वजं डोक्यावर फिरवत बसाव. पण त्याचा खरा अर्थ कोणाला माहीत आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. आम्हाला जो माहीत आहे तो वेदाचा खरा अर्थ आहे, आणि आमचे संत जे बोलले ते आमच्याकरता वेदवचन आहे. म्हणून आमचे संत जे बोलतील ते वेदवचन असल्यामुळे मनुस्मृतीनं जे सांगितलं की वेदश्चक्षु सनातन, हा आमचे सर्वांचे सनातन चक्षु कोणते आहेत? तर वेद आहेत. पण आमच्यासाठी वेद कोणते आहे? आमच्या संतांचे वाक्य आमच्यासाठी वेद आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी जे सांगितलं ते सांगती तेची करावे, हे आमच्यासाठी गुरुदेव के आदेश की. आणि म्हणून पर्यायानं आमचे संत कोण आहेत? नामदेव महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, आणि तुकडोजी ब्रह्ममूर्ती समन्वय महाज्योती. म्हणून आमचे संत ब्रह्ममूर्ती आहे, आणि आमच्या ब्रह्ममूर्ती असलेल्या संत ब्रह्माच्या मुखातून निघालेले वेद हेच आमचे खरे वेद आहेत. म्हणून 4 वेदामध्ये जो तुम्हाला सार सापडणार नाही तो जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या 5वा वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाथ्यामध्ये सापडल्या वाचून राहणार नाही. म्हणून आमच्या संतांचं वचन आमच्याकरता वेद आहे. आणि म्हणून वेदाचा वचन म्हणजे आदेश, ईश्वरी आदेश असा जर आहे, तर आमच्याकरिता आमच्या संतांचं वचन हे आमच्याकरिता गुरुदेवाचा आदेश आहे. आणि म्हणून हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के. त्या संतांच्या वचनाच्या प्रमाणे आमचं वर्तन असावं. आणि तसं जर आमचं वर्तन होत नसेल आणि आम्ही त्या संतांचं पूजन करत असू, तर मग मात्र आमच्यावर संतांची कृपा होणार नाही. कारण ते सांगती तेची करावे, साधू संता दुरुनी वंदावे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की शुद्धचर्या हेची संतांचे पूजन. संत सांगतात त्याप्रमाणे शुद्ध वर्तन करणे हेच खरं संतांची पूजा करणे. आणि म्हणून त्या संतांनी, त्या ऋषींनी त्या वेदामध्ये त्यावेळेस जे काही लिहून ठेवलं असेल ते तसंच्या तसं आपण पाळू शकत नाही. कारण देशकाल परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात सज्जन. एक काळ असा होता, मी बोलून गेलो मागं एका प्रवचनात, एक काळ असा होता की त्या काळामध्ये कबड्डीची टीम घरीच जन्माला येत होती. मग नंतर त्याला कंटाळल्या गेलं. आमच्या संतांनी विनंती केली, थोडकेची पुत्र दे परी सद्गुणी दे आणि शांत दे. थोडे दे पण सद्गुणी दे, शांत दे. मग त्याच्यापेक्षा एक होता दुसरा जन्माला, दुसरा होता तिसराही झाला, तिसरा होताची संसार संपला पाहिजे पित्याचा, म्हणून 3 मुलाची मुभा दिली. पण आता तुम्ही 3 मुलाची चालवू शकता का या युगामध्ये? नाही चालवू शकत. मग पुढे त्याच संतांनी त्याच ग्रामगीतेमध्ये लिहिलं की 2 पुत्रावरी पुत्र व्हावे असे इच्छू नये कोणी. किंवा भजन लिहिलं, जीवन का मजा पाना आहे तुझे तो संयम करवाले मन का, 1-2 ही पुत्र तू कर पैदा तब चमन फुलेगा जीवन का. मग 2 झाल्यानंतर पुन्हा एकच मूल सुगंधी फूल. पहिला नारा हम 2 हमारे 2 माँ बाप को फेक दो. दुसरा नारा आला कोणता? एकच मूल सुगंधी फूल. मग आमच्या संतांनी सांगितलं, एकही लडका पैदा कर किरत जिसकी दुनिया भर. म्हणजे देश काल परिस्थितीनुसार बदलवले. तुम्ही जर एकच गोष्ट घेऊन बसाल तर ज्यांनी सोप्या भाषेमध्ये वेदांत मांडला असे स्वामी रामतीर्थ आम्हाला सांगून जातात की फेले अतबार ऋषियों मुनियों के, ऋषि तुमको नहीं बना सकते, वक़्त था कुछ और ही कुछ बात थी, और ही कुछ दिन थे.
रामतीर्थ स्वामी म्हणतात की ऋषी मुनींचे जे विचार होते वेदामध्ये लिहिलेले, ते विचार आता तुमच्या जीवनामध्ये उतरवून तुम्ही ऋषी ठरू शकत नाही. कारण तो वेळ काही वेगळा होता, तो काळ वेगळा होता. त्यांची शरीराची एक रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या शरीराचे धष्टपुष्टपणा वेगळा होता. त्यावेळेसचं अन्न वेगळं होतं. त्यावेळेसच्या सगळ्याच गोष्टीमध्ये फार 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 अशी तफावत आहे. आणि म्हणून त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात उतरू शकत नाहीत. आणि म्हणून त्याच्यापैकी त्यांनी जे जे काही आपल्याला सांगितलं आहे, साधू संतांनी देशकाल समयानुसार बदल करून त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून त्यानुसार आपण गुरुदेवाच्या आदेशानुसार त्यानुसार वागणं म्हणजे गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करणं आहे. आमच्या संतांनी जो संदेश दिला आहे त्या संदेशाचं तंतोतंत पालन करणे, याला गुरुदेवाचा आदेश म्हणतात. कुठंतरी गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांनाही स्वतःची परीक्षण करून घेतलं पाहिजे की आम्ही तुकडोजी महाराजांची पूजा करतो, हार घालतो, तुरे घालतो, लाखोच्या संख्येनं श्रद्धांजली अर्पण करतो, पण आम्हाला कुठंतरी लाज वाटली पाहिजे ज्यावेळेस आमच्या लग्न पारंपरिक पद्धतीनं होतात. आम्ही सेवा मंडळाच्या पद्धतीनं लग्न करू शकत नाही, सेवा मंडळाच्या पद्धतीनं अंत्यसंस्कार करू शकत नाही, सेवा मंडळाच्या पद्धतीनं कोणतंच काम आम्ही करू शकत नाही, वाढदिवस करू शकत नाही, सेवा मंडळाच्या पद्धतीनं लग्न करू शकत नाही, सेवा मंडळाच्या पद्धतीनं झोपू शकत नाही, उठू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही, वाचू शकत नाही, काहीच करू शकत नाही, कपडे घालू शकत नाही सेवा मंडळाच्या पद्धतीनुसार. तुकडोजी महाराजांची म्हणून घेण्यात काय अर्थ आहे? त्यांनी जे सांगितलं ते वागण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही त्याचे म्हणून घ्या. कारण आपल्यासाठी देव असलेले संत, आपल्यासाठी इष्ट असलेला आपला देव जो आहे, तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी असला पाहिजे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, असा पातिव्रत्य धर्म आपला आपल्या देवाच्या विषयी, आपल्या संताच्या विषयी असला पाहिजे. त्याचं नाव आहे गुरुदेव के आदेश के. आणि म्हणून सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये गुरुदेवाच्या आदेशाची संकल्पना जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ग्रामगीतेमध्ये देतात आणि बोलतात की ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजून पूर्ण, ते आपुल्या करी परी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. पुढे सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा करावा हा संसार, हेची सोपविले कर्तव्य थोर देवे मानवा प्रती. आणि म्हणून देवाचा न्याय जगी आणावा, तरीच मिटे दुःख गवगवा, यासी टाळील तो जाणावा भक्त कैसा. म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक वाक्याचं तंतोतंत पालन करणं, याचं नाव खरी संतांची पूजा आहे, याचं नाव खरं गुरुदेव के आदेश के आहे. आणि म्हणून स्वर्गसम संसार करायचा असेल, परमार्थमय व्यवहार करायचा असेल तर आम्ही त्या साधूंनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्याच्या बाबतीत क्रियाशील असलो पाहिजे. किती निष्ठा असावी त्या संतांच्या वाक्यावर, एका एका शब्दावर निष्ठा असली पाहिजे. किती निष्ठा असावी, त्या निष्ठेची काही गिनतीच करता येत नाही. सज्जन हो, या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा महात्मा होऊन गेला, त्या महात्म्याचं प्रत्येक वचन आपल्यासाठी वेद वचन असलं पाहिजे. या जीवनयोगी राष्ट्रसंत म्हणून जगद्गुरु राष्ट्रसंतांचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये गुरुदेवाच्या आदेशाचं म्हणजे तुकडोजी महाराजांच्या आदेशाचं पालन तंतोतंत करणाऱ्या भक्ताची काही कथा आहे का, असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस जीवनयोगीचा 10वा खंड आमच्या नजरेसमोर उभा राहतो. जीवनयोगीच्या 10व्या खंडामध्ये जिवूजीची एकांतिक भक्ती म्हणून प्रकरण आलेलं आहे. एक सुंदर आहे. ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंजामध्ये आले होते, कारंजामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला आणि 1968 साली 11 फेब्रुवारी 1968 रोजी महाराज गुरुकुंजामध्ये आले आणि सेवा मंडळामध्ये तिथं प्रार्थनेवर महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि ध्यानयोग मंदिराजवळ आले. त्या ठिकाणी जिबूजी शेंडे होते. हे जिबूजी शेंडे म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये
रोहा या गावामध्ये भोई समाजात जन्माला आलेला एक सामान्य माणूस अक्षरशत्रू असला तरी मात्र प्रामाणिकता त्याच्या जीवनामध्ये होती. आणि असा हा सद्भक्त झिबूजी, तो झिबूजी शेंडे नावाचा सद्भक्त तुकडोजी महाराजांचा त्या ठिकाणी होता. आणि मग त्यांच्याकडे जबाबदारी होती. अर्धा एक तास मात्र महाराज प्रवचन झाल्याच्या नंतर त्या ध्यानयोग मंदिराकडे जात असत आणि त्या ध्यानयोग मंदिराच्या जवळची पूर्ण साफसफाई करण्याची, पूजा करण्याची, सगळी काही व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या झिबूजी शेंडेकडे होती. आणि सद्भक्त माणूस ते सगळं करत असताना अखंड नामस्मरण त्यांचं चालू असायचं. त्या झिबूजीच्या जीवनातला एक प्रसंग असा की थंडीचा टाइम चालू होता. थंडीचे दिवस होते. आता फेब्रुवारी महिना म्हणजे थंडीचा. आणि त्याही वेळेस मात्र झिबूजी फक्त आपल्या अंगामध्ये एक साधा सदरा होता आणि एक धोतर, पतला सदरा, आणि त्याच्यावर ते त्या थंडीमध्ये राहून ते सगळं काम करत असत. एक दिवस काय झालं की ते महाराजांच्या लक्षात आलं की हा थंडीमध्ये आहे. महाराजांना करुणा होती. मोठ्यातल्या मोठ्या लोकांची जितकी महाराज काळजी घेत होते तितकी छोट्यातल्या छोट्या माणसाची तितकीच काळजी होते. इतके दक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये रोज सैन्य मोजल्या जात होतं. कोणी बिमार पडलं का, काय झालं, त्याची काळजी घेतल्या जात होती. प्रत्येक मावळ्याचं नाव त्याच्या नातेवाईकांच्या नावासहित, गावासहित, जसं प्रत्येक बाबतीत तुकडोजी महाराजा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत राहत होतं, त्याप्रमाणे जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रत्येक बारीक चिरीक गोष्ट माहीत राहत होती. आणि सज्जन हो, त्या सद्भक्त झिबूजी शेंडेच्या जीवनातला प्रसंग आहे. त्या सद्भक्त झिबूजी शेंडेच्यावरही महाराजांचं इतकं बारीक लक्ष होतं. एक दिवस महाराजांना झिबूजी शेंडे थंडीत कुडकुडत असताना दिसले. त्यावेळेस राष्ट्रसंतांच्या फोटोमध्ये, तो ध्यान अवस्थेत बसलेला फोटो आहे, त्याच्यामध्ये कुठंतरी एक कोट वजा कुठंतरी एक तो गरम कपडा दिसून येतो असा दोन्हीकडून. तो महाराजांनी कोटासारखाच आहे तो कपडा त्या झिबूजी शेंडेला दिला, त्याच्या अंगावर टाकला आणि सांगितलं की झिबूजी हा कोट अंगात ठेवत जा, आता तुम्हाला हा तुमच्या अंगावर चांगला वाटतं. असं ज्यावेळेस महाराजांनी म्हटलं तर झिबूजी हा कोट तुमच्या अंगावर ठेवत जा आणि हा आता तुम्हाला चांगला वाटतो, असाच राहू द्या, असं म्हटला. तर तो झिबूजीनं अंगात कोट घातला म्हटलं भाऊ, तर तो कोट फक्त आंघोळीच्या वेळेसच बाहेर निघत होता. तो कोट त्याच्या अंगातच राहत होता, कारण तुकडोजी महाराजांनी सांगितलं आपल्या अंगात कोट असला पाहिजे. म्हणून ऋतू बदलला, हिवाळा संपला, उन्हाळा सुरू झाला. उन्हाळ्यामध्ये मे महिना सुरू झाला आणि मे महिन्यामध्ये सुद्धा आमचे झिबूजी शेंडे ध्यान प्रार्थनेकरिता मात्र तो कोट घालूनच जात होते. कुठेही जात असताना तो कोट मात्र त्यांच्या अंगात राहत होता. मग काही दिवस झाल्यानंतर ती गोष्ट आमचे सध्याचे विद्यमान अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी त्यांच्या ते निदर्शनात आलं. त्यांनी झिबूजी सोबत बोलले, अहो झिबूजी, आता उन्हाळा सुरू झाला, आता हे कपड्याचं काम नाही, आता हा काढून ठेवा आणि पुन्हा ज्यावेळेस हिवाळा चालू होईल त्यावेळेस मग तुम्ही हा कोट वापरा, काही हरकत नाही. पण झिबूजी, नाही, सेवकाची आज्ञा, स्वामीची ती आज्ञा, सेवकाप्रमाणे तेथे हो तू पण कामा नाही. आम्हाला सांगितलं ना, मग आम्ही त्या गुरुदेव के आदेश के उनके खातिर प्राण तजेंगे, तन्मन से गुरुदेव भजेंगे. हे लकीर के फकीर असलेले आमचे सद्भक्त झिबूजी शेंडे मात्र काही ऐकत नव्हते. शेवटी बोथे गुरुजींना असं वाटलं आता हे असं काही ऐकत नाही. मग 10 मे 1968 रोजी आमच्या बोथे गुरुजींनी काय केलं, त्या झिबूजीचा हात धरला आणि तुकडोजी महाराजाच्या समोर नेलं.
आणि महाराजांना सांगितलं, बाबाजी हे झिबूजीला सांगा बरं, एवढा उन्हाळा सुरू झाला तरी हे झिबूजीच्या अंगातला कोट काही काढून नाही राहिले झिबूजी, आणि तोच कोट घालून जिकडे तिकडे आपले सगळे कामं करून राहिले. त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी झिबूजीला सांगितलं, अरे झिबूजी, हे कपडे आपल्या शरीराचं आरोग्य राखण्याकरिता असतात, आपलं आरोग्य बिघडण्याकरिता नाही. आणि म्हणून ज्या ऋतूमध्ये ज्या कपडे घातल्यानं किंवा ज्या पद्धतीच्या दिनचर्येनं किंवा काही खानपानानं आपली तब्येत बिघडत असेल, आपलं आरोग्य बिघडत असेल, तसं वर्तन करू नये, तसे कपडे घालू नये. म्हणून तुम्ही जर या उन्हाळ्यामध्ये जर जीन्स पॅन्ट सारखे कपडे घालायला लागले तर चर्मरोग होऊ शकतो, याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून असा संदेश तो त्यावेळेस जीन्स पॅन्ट नव्हता, पण आतासाठी बोललो मी, पण त्यावेळेस महाराजांनी त्या सद्भक्त झिबूजी शेंडेला दिला की आता हा कोट काढून ठेवा, आणि ज्या वेळेस आता गरम दिवस आहेत, आता नका वापरू, ज्या वेळेस थंडी चालू होईल त्यावेळेस हा कोट वापर जा, आता सध्या हा काढून ठेवा, उष्णतेच्या दिवसात घालू नका, असं सांगितलं. आणि मग आमचे लकीर के फकीर असलेले सद्भक्त झिबूजी शेंडे त्यांनी त्याच ठिकाणी तो कोट काढून ठेवला आणि सांगितलं, बाबाजी आता ज्या वेळेस थंडी सुरू होईल आणि तुम्ही म्हणाल झिबूजी आता कोट घाल, त्यावेळेस मी घालीन. याला म्हणतात गुरुदेव के आदेश के. इतकी आमची आत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे त्यांच्या शब्दावर, तेव्हा आमच्याकडून खरं त्यांची पूजन घडल्या वाचून राहणार नाही. आणि असं जर त्यांच्या प्रत्येक शब्दावर तयांचे शब्द ऐकावे, मनी स्थिरोनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरुनाम वदनीया. इतकी आमची तयारी असली पाहिजे. त्यांचे शब्द ऐकून मुरून त्या शब्दानुसार आमचं जीवन घडवणं, त्या शब्दानुसार आमचं चरित्र घडवणं, याचं नाव आहे सद्भक्त झिबूजीची शेंडे. आणि म्हणून या सद्भक्त झिबूजीच्या जीवनाबाबतीत काय बोलावं. झिबूजी आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर 1945 सालापासून वंदनीय राष्ट्रसंतांच्या सहवासात आले. आणि मग सहवासात आल्यानंतर गुरुकुंजामध्येच राहायला लागले. राहत असताना त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यानयोग मंदिरामध्ये निवास करत असत. मग काय झालं, ध्यान प्रार्थनेला झिबूजी तिथं जी झोपडी होती त्या झोपडीच्या तिथं झिबूजी साफसफाई करत होते, फुला झाडाची काही व्यवस्था करणं, त्यांना पाणी टाकणं, या सगळ्या गोष्टी झिबूजीकडे होत्या. आणि ज्या वेळेस तिथंच राहत होते, पण ज्या वेळेस प्रार्थना होत होती, ध्यान होत होतं, त्यावेळेस ते झिबूजी ध्यान प्रार्थनेसाठी प्रार्थना मंदिरात जात होते. तेव्हा काही दिवस ते गेले आणि 1953 साली महाराजांनी झिबूजीला बोलावलं आणि सांगितलं, झिबूजी तुम्ही या झोपडीच्या भोवतीच फिरत राहा आणि झोपडीच्या भोवतीच राहून इथंच तुम्ही हे काम करता करताच तुम्ही आपला काळ घालवा आणि या झोपडीच्या भोवतीची साफसफाई करणे आणि फुला झाडांची निगा राखणे, हे जे झिबूजी होते हे सगळं करणं म्हणजे तुमची ध्यान प्रार्थना आहे. मी आधी पुढची कथा सांगितली आणि आता त्यांची अगोदरची कथा सांगतो. पण कथा जरी मी कालक्रमानुसार मागापुढे सांगितल्या तरी त्या सगळ्या कथांच्या माध्यमातून तुम्हाला मला हे सांगायचं आहे नेमकं की त्या झिबूजीची किती निष्ठा होती, किती श्रद्धा होती आदेशावर तुकडोजी महाराजांच्या. त्या पद्धतीनं ज्यावेळेस आपली निष्ठा, आपली श्रद्धा त्यांच्या आदेशावर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी हो आणि तत्वाचे पुजारी हो आणि स्वर्ग संसार आणि परमार्थमय व्यवहार करणारी वाटचाल. ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं की झिबूजी या झोपडीच्या आजूबाजूची साफसफाई करणं आणि झाडा फुला फळांची निगा राखणं हीच खरी तुमची ध्यान प्रार्थना आहे, ही ज्यावेळेस सद्भक्त झिबूजी
यांना तुकडोजी महाराजांनी सांगितलं. त्या दिवसपासून तो झिबूजी त्या झाडांची निगा राखणे, आजूबाजूची साफसफाई करणे एवढीच आपली ध्यान प्रार्थना समजून प्रार्थना मंदिरात जाणं बंद केलं. याला म्हणतात लकीर के फकीर झिबूजी शेंडे. इतकी त्यांची निष्ठा होती. एक वेळा वंदनीय तुकडोजी बाबा ध्यानाला जात असताना झिबूजी ध्यानयोग मंदिराच्या एका कोपऱ्यात बसून फुलाच्या झाडाखाली ध्यान म्हणाले की झिबूजी तुम्ही आता काही ध्यान मंदिरात येऊ नका, तुम्ही आता या फुलाच्या झाडाखाली बसून ध्यान करत जा. असं म्हटल्यावर झिबूजीनं तसंच चालू केलं. त्या फुलाच्या झाडाखाली बसले आणि तिथंच ध्यान करणं चालू केलं. महाराजही हसायला लागले. काय एक माणूस, एक सद्भक्त भेटला की जे सांगितलं ते तो केल्या वाचून राहत नाही. शब्द तोंडातून निघाला की बस ऐकल्याबरोबर जे शब्द महाराजांनी सांगितले त्याचं तंतोतंत पालन करणं हे सद्भक्त झिबूजीचं काम. किती किती प्रसंग सांगाव. नंतर स्वामीची आज्ञा आणि म्हणून एका महिन्यानंतर महाराजांनी प्रार्थना मंदिरात जा आणि तिथं ध्यान प्रार्थना करत जा असं म्हटलं. त्यावेळेस पुन्हा मग प्रार्थना मंदिरात जाऊन ध्यान करायला लागले. ही आज्ञा झिबूजी पाळत होते. एका ठिकाणी गुरुकुंजामध्ये रामभाऊ देशमुख यांच्याकडे महाराजांना 20-25 लोकांच्या सोबत जेवणाचं निमंत्रण होतं. मग त्या ठिकाणी महाराजांनी झिबूजीला घेऊन गेले. झिबूजी पंक्तीत बसले. जेवण सुरू करायचं आहे पण तुकडोजी महाराजांनी घास घेतल्याशिवाय कोण घेणार आहे. शिष्टांची परंपरा आहे की आपल्यापेक्षा श्रेष्ठानं कोणत्या जेवणाला सुरुवात केल्याशिवाय पंक्तीमध्ये जेवणाला सुरुवात होत नाही. कोणती एखादी गोष्ट करायची असेल तर पहिली मोठ्या माणसानं करावं, नंतर मग इतरांनी करावं, हा प्रघात आहे. मग आमच्या तुकडोजी महाराजांनी घास घेतल्याशिवाय कसा घाव. सगळे लोक ठप्प बसले. महाराजांनी म्हटलं झिबूजी पहिले तुम्ही घास घ्या मग नंतर बाकीचे घेतील. असं काय बाबाजी, पहिले मी घेऊ काय. मग लगेच झिबूजीनं घास घेतला आणि मग सगळे लोक जेवायला लागले आणि महाराज हसायला लागले. म्हणजे काय हा माणूस मिळाला. आणि काय लोक आम्ही डोळ्यानं पाहतो. तुकडोजी महाराजांच्या सोबत राहिलेले, आयुष्य घातलेले लोक, तुकडोजी महाराजांचे आम्ही पाय दाबले, तुकडोजी महाराजांचे आम्ही हात दाबले, नशीब लेखातून गच्ची नाही दाबली. कारण राहिले सोबत पण काय घेतलं हा महत्वाचा भाग. संतांच्या सोबत राहणं हे महत्वाचं नाही आहे. आणि म्हणून संतांच्या सोबत राहून कल्याण होत नसते. त्यांच्या विचाराच्या सोबत राहून त्यांच्या विचाराचं वर्तन करून तो त्यांच्या प्रत्येक शब्दाचं चिंतन आपल्या अंतःकरणात करून त्या शब्दानुसार वागणे याचं नाव खऱ्या अर्थानं गुरुदेव के आदेश. आमच्या गुरुकुंजामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोजर इजारा म्हणून गाव आहे. संत मोझरकर बुवा, नथू बुवा मोझरकर, सुंदर असं एकनाथी भागवताचं ते प्रवचन करत होते. त्यांच्या एकनाथी प्रवचनाचे पुस्तकं छापल्या गेले पाहिजे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गीताचार्य पूज्य तुकारामदादांना आदेश दिला होता आणि त्यांच्या एकनाथी भागवताचं पुस्तक छापून घेतलं होतं. सुंदर ग्रामीण भाषेमध्ये लोकांना पटेल अशा भाषेत एकनाथी भागवताच्या माध्यमातून वेदांत सांगण्याचं काम, सामाजिक आध्यात्मिक प्रवृत्तीच्या नुसार बोलण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. त्या संत मोझरकर महाराजांचं भागवत महाराजांनी गुरुकुंजामध्ये ठेवलं होतं आणि त्या भागवताचा नियम होता 2 ठोके झाले की सगळ्यांनी तिथं रांगेत जाऊन बसायचं. महाराजांनी सांगितलं ना जाऊन बसायचं. मग आमचे झिबूजी सगळ्या जनता जनार्दनाच्या अगोदर पहिल्या नंबरात त्या तिथं जाऊन बसत होते. आणि बसत असताना त्या ठिकाणी बसले की बसल्यानंतर समोर बसले. महाराजांनी पाहिलं. 2 दिवस महाराजांनी बसू दिलं. 3ऱ्या दिवशी बोलावलं आणि जवळ बोलावलं. म्हटलं झिबूजी
तुम्ही कुदळी दोरी आणा आणि त्या वाफ्यामध्ये विटा लावून विटा नीट लावणं त्या ठिकाणी आणि त्या झाडांना पाणी टाकण्याकरता तिथं ते आळ करणं, हे सगळं करत असताना आमचे जे झिबूजी शेंडे होते त्यांना सांगितलं की हे सगळं करणं म्हणजेच तुमचं भागवत आहे. असं काय बुवाजी, मग मी आता उद्यापासून भागवतामध्ये बसणार नाही, एकनाथी भागवताच्या प्रवचनाला बसणार नाही, ऐकणार नाही. मग तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे माळीये जे होते नेले ते होते निवांतची गेले. आम्हाला जिथं सांगितलं ते काम करणं हे झिबूजीची भक्ती. महाराजांनी एक वेळ सांगितलं, 1966 सालची गोष्ट आहे. त्या 66 साली महाराजांनी सांगितलं आहे की आषाढी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत अखंड नामस्मरण करा, 1 कोटी नामजप झाला पाहिजे सगळ्यांचा, हा आदेश महाराजांनी दिला. हा आदेश दिल्यानंतर झिबूजींना स्पेशल बोलावलं. झिबूजींना सांगितलं, झिबूजी तुमचा एकट्याचा वैयक्तिक नामजप किती होते, बाकीच्या लोकांचा मिळून 1 कोटी होईल, पण तुमचा एकट्याचा वैयक्तिक नामजप किती होते तो लिहून काढा. मग आमच्या झिबूजीनं लिहिणं चालू केलं, किती नामजप रोजचा होतो, किती नामजप होतो. असं पाहिलं तर त्या झिबूजीचा एकट्याचा नामजप 70,600 एवढा नामजप त्या झिबूजी शेंडेचा झाला होता. इतकी निष्ठा. महाराजांनी सांगितलं ना, प्रत्येक काम करत असताना ते नामजप करत होते. आणि म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रत्येक तंतोतंत वाक्याचं परिपालन करणारे जसे सद्भक्त झिबूजी शेंडे होऊन गेले, त्यानुसार जर प्रत्येक सेवक तुकडोजी महाराजांच्या कार्याकरिता सद्भक्त झिबूजी शेंडे सारखा जर झाला तर तुकडोजी महाराजांच्या इच्छापूर्तीला, अपेक्षापूर्तीला काही वेळ लागणार नाही. आणि त्यावेळेस गुरुदेव सेवा मंडळाचे आम्ही लोक खऱ्या अर्थानं गुरुदेव के आदेश के पालन करणारे ठरू. त्यावेळेस आम्ही आमचा संसार स्वर्गासम करणारा, त्यावेळेस आम्ही आमचा व्यवहार परमार्थमय करणारे ठरू. ज्यावेळेस संत सांगतात त्यानुसार आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न. आणि म्हणून आमच्या संतांचं प्रत्येक वचन हे वेद वचन समजून आम्ही या झिबूजीच्या निष्ठेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही जर त्याप्रमाणे निष्ठावंत बनलो, हम तत्वनिष्ठ बनके सब ही को छान करके हम राष्ट्र धर्म माने, यही भावना हमारी है प्रार्थना, ही प्रार्थना गुरुदेवाला, सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी. या पद्धतीनं आम्ही गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी झालो पाहिजे. आणि त्या आदेशाच्या पुजाऱ्यासोबत गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी होण्याकरिता आमच्यामध्ये व्यक्तिनिष्ठा नसावी तर तत्वनिष्ठा आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. त्या तत्वनिष्ठेचं स्वरूप जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला उद्या सांगणार आहेत. आणि म्हणून उद्याच्या प्रवचनामध्ये आपण त्या तत्वनिष्ठेचं चिंतन करणार आहोत. आज माझ्या अल्पबुद्धीनुसार मी आदर्शाच्या संबंधानं, गुरुदेवाच्या आदेशाच्या पुजारीत्व होण्याच्या संबंधानं काही चिंतन प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचं प्रवचन संपत असताना महत्त्वाच्या काही सूचना आहेत. पहिली सूचना अशी आहे की सद्भक्त झिबूजींप्रमाणे निष्ठा असलेले आमचे ज्येष्ठ बंधू, त्यांना कोणी प्रवासाचार्य म्हणतात, कोणी भ्रमण महर्षी म्हणतात, कोणी काय काय म्हणतात, ते सद्भक्त झिबूजीप्रमाणे त्यांची निष्ठा आहे. त्यांना म्हणतो, दादा आता तुम्ही हिवाळा चालू आहे, मग हिवाळ्यामध्ये तुम्ही गरम पाणी घेतलं पाहिजे. नाही 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 नाही, उष्ण पाण्याने स्नान करणे म्हणजे मी माराची समज नाही. हो, भूक लागली तुम्ही हॉटेलमध्ये जेवण करा ना, हॉटेलमध्ये काही खाऊन घ्या. नाही नाही नाही, तुला भूक लागली असेल तर तुझ्यासाठी मी तुझ्याच्या 2 घास खातो, पण हॉटेली खाणे मस्त ना जाणे. ऐसे बोलती शहाणे. अंगावर खादीचे कपडे, घरी उद्योगी जीवन आहे आणि सगळ्या बाबतीत आचरणशील आहे. आणि
त्यांची आत्यंतिक श्रद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजावर, गीताचार्य पूज्य तुकाराम दादावर आहे. आपल्या शेतीत आपलंच कमावणं आपल्याला सुख दे, ही ज्यांची धारणा आहे, अशा पद्धतीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्याच्या निमित्तानं अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीच्या संबंधानं, गरिबी श्रीमंतीचा भेद मिटवण्याच्या संबंधानं, ग्रामराज्याच्या पूर्तीच्या संबंधानं, काही ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाचे विषय घेऊन आपल्या तुम्हा आम्हा सर्वांशी चर्चा करण्याकरिता आत्ता ठीक 12 वाजता या फेसबुक पेजवर आणि त्यांच्या स्वतःच्या फेसबुकच्या अकाउंटवर दोन्ही ठिकाणी ते येणार आहेत. त्यांचं चर्चासत्रामध्ये आपण सर्व लोकांनी सहभागी व्हावं, अशा पद्धतीची मी इथून विनंती करतो आहोत. आणि दुसरी विनंती अशी आहे, याच फेसबुक पेजवर रात्री 7 ते 8 या वेळेमध्ये आमच्या बेनोळा शहीदचे एक सेवा मंडळाचे सेवक कार्यकर्ते आहेत, जे सध्या पुण्यामध्ये राहतात आणि पुण्यामध्ये त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली, असे आमचे सुनील भाऊ चोरे आदरणीय, त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचा, शास्त्रीय संगीताच्या गायनाच्या कार्यक्रमाचा सुद्धा रात्रीच्या वेळेस सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा. आणि त्यानंतर बेनोळा शहीद येथील आदरणीय चोरेबुवा यांच्या वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत, त्यांच्यासुद्धा एका तासाच्या 8 ते 9 या वेळेमध्ये कदाचित प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा आपण सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा आणि यातून गुरुदेवाच्या नाम साधू संतांचा जो संदेश तुमच्या आमच्या समोर ठेवला जातो, त्या सर्व संदेशाचं, त्या आदेशाचं पालन करणारे, आम्ही गुरुदेवाचं आदेश पाळणारे, हम हो पूजाई तत्व के गुरुदेव के आदेश के होण्याचा प्रयत्न करत असताना या प्रवचनाच्या समारोपाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीनुसार सर्व सद्भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये आपण शांतीपाठाच्या माध्यमातून पुष्प अर्पण करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. जगतसुवास माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.